नमस्कार, मी डॉक्टर मनोहर सूर्यवंशी. आज आपण थ्रोट पेन, घशामध्ये दुखणे, त्याला फॅरिंजायटिस पण म्हणतात. तर फॅरिंजायटिस किंवा घसा दुखणे हे इन्फेक्टिव्ह कॉजेस आणि नॉन इन्फेक्टिव्ह कॉजेस. इन्फेक्टिव्ह कॉजेसमध्ये आपल्याला जे मौसममुळे, पावसाळ्यामुळे होणारे जे काही रोगजंतू, युजली व्हायरसेस येतात, डिफरंट टाईप्स. आणि व्हायरसेस जेव्हा बॉडीमध्ये थंड पाणी पिणे किंवा थंड हवेशी एक्सपोजर होणे, अशामुळे व्हायरसेस ऍक्टिव्ह होऊन लोकल इम्युनिटी सप्रेस करतात. म्हणजे घशातली आणि नाकातली इम्युनिटी थोडीशी सप्रेस होते आणि लोकल जे बॅक्टेरिया असतात ते अडाऊन होतात. त्याला म्हणतात सुपर इन्फेक्शन. तर अशा कॉजेस हे इन्फेक्टिव्ह कॉजेस झाले, त्याच्यामुळे आपल्याला घशामध्ये दुखणे, खाण्यासाठी पिण्यासाठी त्रास होणे. दुसरे नॉन इन्फेक्टिव्ह कॉजेस, ॲलर्जिक कॉम्पोनंट, धुळीची ॲलर्जी असेल, वेगवेगळे केमिकल ज्याला तुम्हाला ॲलर्जी आहे, तुमची बॉडी रिॲक्ट करते. त्यानंतर इरिटेशन फॅक्टर्स असतात, ऍसिड रिफ्लक्स असतो, पोटातलं ऍसिड जेव्हा वरती येतं त्या रिफ्लक्समुळे पण आपल्याला प्रॉब्लेम येतो. एअर पोल्युशनचा पण फॅक्टर आहे. बाहेर जे एअर पोल्युटंट आहेत आणि त्याला तुम्हाला ॲलर्जी असेल तर त्या फॅक्टरमुळे पण घशामध्ये पेन होतो. तर लवकरात लवकर आपण असा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडे जाऊन, ENT सर्जनकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे. दुसरे काही कॉजेस असू शकतात, हे रूल आउट केले जातात, जसे की कॅन्सर वगैरे.